काल आषाढी एकादशीनिमित्त मी आपल्या महाराष्ट्राची जी काही आध्यात्मिक चळवळ, ज्यात आपल्या महाराष्ट्राला अनेक साधू संतांची परंपरा आहे, ज्यामध्ये संत नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज, एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, सावता माळी, नरहरी सोनार, चोखोबा महाराज, असे अनेक संतांची आपली ही महाराष्ट्र कर्मभूमी आहे, जे की पिढ्यानंतर पिढी त्या पिढीमध्ये वारकऱ्यांना म्हणा किंवा एक मानवांना, आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जीवन मार्गदर्शन करतील असे अनेक त्यांनी अभंग रचलेले आहेत, साहित्य रचलेले आहेत, गाथा रचलेल्या आहेत, जे की आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला सुख दुःख किंवा समस्या म्हणा, अडचणी म्हणा, संकट म्हणा, यापासून सावरण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. बघा, आपण मानव आहोत, आपल्या हातून अनेक चुका घडतात. आपलं जीवन आपण जेव्हा घडीत असतो ते आपल्या आजूबाजूची जी काही परिस्थिती आहे, आपण स्वतःला सावरलं, चांगलं संस्कार जर आपल्याला आपल्या घरातून परिसरातून जर मिळाले तर आपल्या हातून अनेक चुका घडणार नाहीत. ज्यातून चुकामधून म्हणा किंवा व्यसनाधीनतेतून म्हणा किंवा व्यभिचारातून म्हणा किंवा लांडी लबाडी खोटेपणा, यातून स्वतःला दूर ठेवता येतं. यासाठी आपल्याला आपले आईवडील तर आपल्याला चांगले संस्कार देतातच, त्याचबरोबर आपल्याला चांगलं जीवन मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या महाराष्ट्राला लाभलेली जी काही संतांची परंपरा आहे आणि त्यांनी जे काही अभंग म्हणा, गाथा म्हणा लिहून ठेवलेले आहेत, ते आपण युवकांनी विशेषतः नक्की वाचावं. कारण युवकांनाच युवकाच्या हाती हे समाज चालवायचा असतो आणि त्यानंतर चांगले येणारी पिढीसुद्धा त्याच्याच हातात असते. त्यासाठी युवकांना माझं आव्हान, आपण आपल्या जीवनामध्ये वेळ मिळेल तसा किंवा वेळ मिळतच असतो, आपल्याला तो काढावा लागतो. त्यासाठी संत नामदेव महाराजाची आहे, संत ज्ञानेश्वर माऊलीनं लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणा, मराठीत अगदी मराठीतून आहे, संस्कृतात खूप भगवद्गीतेला त्यांनी मराठीत आपल्या बोलीभाषेत लिहिलेली आहे, ती वाचावी. संत एकनाथाचं भागवत वाचावं. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज, जे आधुनिक पुरोगामी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे संत तुकाराम महाराज यांची गाथा वाचा. त्यांच्यातले एक एक अभंगाची ओळ आपल्याला चिंतन केल्यानंतर कित्येक गोष्टीचा उलगडा होतो. बघा, त्यांनी सृष्टी उत्पत्तीपासून ते जीवन काळ कसा असतो, जीवनात येणाऱ्या समस्या कशा असतात किंवा जीवन जगावं कसं, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा अभंग मला नेहमी आठवतो, तो म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. म्हणजे या सृष्टीतला प्रत्येक जीव जंतू, वनस्पती, किड्या मुंग्यापासून सर्व काही आपले सगळे सोयरे आहेत, जे आपल्या संगच वाढतात किंवा आपण त्यांच्या संगच जगतो. त्याबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवघी विश्वची माझे घर. म्हणजे विश्वाला आपलं घर मानतात. विश्वातले जे काही मनुष्य आहेत, म्हणजे ते आपल्या देशातले असो, आपल्या राज्यातले असो किंवा जगातल्या कुठलेही, ते आपलंसं त्यांना करतात. म्हणजे ही भावना जेव्हा आपल्याला वाटते ना, की प्रत्येक व्यक्ती हा आपला आहे, तेव्हा आपल्या मनात इतरांबद्दल कधीच द्वेष भावना येणार नाही, प्रतिशोधाची भावना येणार नाही, विनाकारण राग, द्वेष, मत्सर या गोष्टीच येणार नाही. या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या संत साहित्यातून मिळतात. संत एकनाथ महाराजांनी भागवत कथेतून, ज्यांची भागवत गाथा आहे, त्या माध्यमातून कर्मकांड असो किंवा थोतंड जे काही अध्यात्मात असतो किंवा अंधविश्वास जो काही असतो, ते सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक प्रसंगातून तुम्ही कधी भागवत कथा वाचली आहे किंवा तुम्ही एकनाथ महाराजाचं कधी एखादं आत्मचरित्र वाचून बघा. त्यांनी अनेक गोष्टीचा काय म्हणतात विटंबना केलेली आहे. जी काही कर्मकांड होती किंवा अंधश्रद्धा होती, आणि त्या विटंबनेच्या माध्यमातून सांगितलं की मी ही अशी विटंबना केली, त्यातनं पाप लागत नाही ना किंवा माझं कुठलंही गोष्ट वाईट झाली नाही, अशी त्यांनी एक प्रचिती लोकांना सांगितलेली आहे. किंवा माझं सर्व ज्यांना आपल्या मराठी भाषा येते त्या सर्व भाषिकांनी संत साहित्याचं नक्की वाचन करावं. कारण आपण आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये मोबाईलच्या माध्यमातून अनावश्यक अशा रील्स बघूनच वेळ वाया घालतो.
ज्या रील्सचा किंवा तो काही वेळ जातो आहे त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही रील्स बघितल्यानंतर थोड्या वेळानं बघा की मी जी काही रील बघितल्या किंवा जे काही मोबाईलवर व्हिडिओ बघितली त्याचा मला खरंच माझ्या जीवनामध्ये उपयोग झाला का. त्या क्षणापुरतं थोडंसं बरं वाटतं आणि नंतर त्याचा काही उपयोग नसतो. त्यासाठी या मोबाईलवर सुद्धा आपण त्यांचे अनेक यूट्यूबवर साहित्यांचा व्हिडिओ ॲडिओ बनवलेले आहेत. त्या माध्यमातून जरी का होईना तो बघावे. धन्यवाद.